सध्या विदर्भामध्ये तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। काल रविवारचं तापमान जर आपण पाहिलं तर अमरावतीचं 44.4 अंश सेल्सिअसवर गेलेलं होतं आणि आज सकाळपासून जे आहेत त्या उन्हाचे चटके अमरावतीकरांना सोसावे लागत आहेत। पुढील काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर अमरावतीचं तापमान हे 45 अंशावर जात होतं। यापूर्वी जर आपण पाहिलं तर अमरावतीच्या तापमानाची फार देशभरात जी आहे ती नोंद घेतली जात नव्हती। काल जर आपण पाहिलं तर देशात ज्या काही जिल्ह्यांच्या तापमानाची नोंद झालेली आहे त्यामध्ये 7व्या क्रमांकावर जे आहे ते अमरावतीचं नाव समोर आलेलं आहे। त्यामुळे यावरून लक्षात येतं की अमरावतीचं तापमान किती प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। सकाळपासून अमरावतीकरांना जे आहे ते उन्हाचे चटके जे आहेत ते सोसावे लागत आहेत। घराबाहेर निघणारे अमरावतीकर जे आहेत ते आपला चेहरा घट्ट बांधूनच घराबाहेर निघत आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। अशा पद्धतीनं चेहरे जे आहेत ते उन्हापासून संरक्षण करण्यासाठी चेहरे बांधून दुपट्टे बांधून जे आहेत ते अमरावतीकर घराबाहेर पडत आहे। सोबतच उन्हाळ्यात जर आपण पाहिलं तर सकाळच्या वेळी साधारणतः घराबाहेर निघणाऱ्यांची संख्या मोठी असते, परंतु या तापमानामुळे वाढत्या तापमानामुळे ती गर्दी देखील ओसरलेली आहे। बाजारपेठेत असणाऱ्या गर्दीवर देखील याचा संपूर्ण परिणाम झालेला आहे, कारण तापमान जे आहे ते 44 अंशाच्या आता पुढे गेलेले आहेत। आगामी काही दिवसांमध्ये असंच तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। घराबाहेर निघणारे अमरावतीकर जे आहेत ते पुरेपूर काळजी घेत आहेत। सोबतच या वाढत्या तापमानामुळे जे आहे ते जलसाठ्यातील बाष्पीभवन जे आहे ते झपाट्याने होऊ लागले आणि त्यामुळे पाण्याची पातळी जी आहे ती जलसाठ्यातली कमी होत आहे। अनेक गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। अमरावतीच्या मेळघाटमध्ये अनेक गावांमध्ये घोटभर पाण्यासाठी कोसभर पायपीट करावी लागत आहे, अशी परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि या वाढत्या तापमानाचा फटका जो आहे तो अमरावतीकरांना बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्या वाढत्या तापमानामुळे सध्या अमरावतीकर जे आहे ते हैराण झालेले आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।